आता या बंगल्याबद्दल काय सल्ला देणार आहात किंवा काय भूमिका घेऊ? आम्ही मुळात सल्लागाराच्या भूमिकेत नाही आहोत, तर आम्ही मुंबईकरांच्या बचतीच्या भूमिकेत आहोत. आणि मुंबईकरांनी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिघांना एक मॅन्डेट दिला आहे, तो आहे विकासासाठी आणि बचतीसाठी. आज कुठे ना कुठे सगळ्यांना कुठे ना कुठे आपल्या गोष्टींसाठी बचत केली गेली पाहिजे. हा अवाचा सवा जो पैसा हे अधिकारी वर्ग किंवा प्रशासनाने जोनी कोणी हा प्रस्ताव पुटअप केला आहे या संदर्भातला, तर तो कुठे ना कुठे बचत झाला पाहिजे. आणि जर याची गरज नाही आहे तर तत्वतः हा टेंडर रद्द केला गेला पाहिजे मुळात. आणि अशी मागणी शिवसेनेची आहे, ही भूमिका शिवसेनेची आहे. कारण हा पैसा हा मुंबईकरांचा आणि मुंबईकरांच्या भल्यासाठी गेला पाहिजे, मुंबईकरांच्या विकासासाठी गेला पाहिजे आणि मुंबईकरांसाठी आहे तो. तर हा जो काही एकंदरीत जे काही निविदा मागितली आहे त्याची आमची अशी भूमिका आहे ती रद्द झालं पाहिजे. आणि तत्वतः ज्यांनी काढली आहे ही कुठल्या प्रशासनाच्या ज्या अधिकाऱ्यांनी काढली आहे, ही का काढली आणि कोणाच्या सांगण्यावरनं काढली याची विचारपूस त्या अधिकाऱ्याकडे झाली गेली पाहिजे. पण सातत्यानं असे वेगवेगळे म्हणजे त्या गाड्यांचा विषय असेल, त्या आधी बंगल्याचा विषय होता आणि आता आज बंगल्या संदर्भात परत एकदा म्हणजे उपमहापौरांच्या बंगल्याची मागणी आणि आता महापौरांच्या बंगल्याची दाखवली, सातत्यानं हे विषय येत आहेत. त्यामुळे नेमकं कम्युनिकेशन गॅप आहे की प्रत्येकाला आपापल्या इच्छा आधी पूर्ण करण्यात जास्त समाधान आहे? काय नाही बघा, जे उपमहापौरांचं म्हणणं होतं की एखादा जो रिकामा बंगला होता तो तिकडे अवॉर्ड करण्यात यावा, हे एक त्यांचं म्हणणं होतं. इतर गाड्यांचा विषय सभागृह नेत्यांनी ऑलरेडी जो विषय आहे तो क्लिअर केला गेला आहे की गाड्या या भाडेतत्वावरती होत्या. आणि तो प्रस्ताव मुळात आला होता किशोरीताईंकडनं जेव्हा गटनेत्यांची बैठक झाली तेव्हा. तर म्हणून यात सगळ्यांनी, माझं मत आहे, सगळ्यांनी याच्यात बचतीचा आपला जो एक गुण आहे तो घ्यायचा आणि मुंबईकरांसाठी आपण जे जे काही करू शकतो ते मुंबईकरांसाठी करावं. आणि शिवसेनेची ही भूमिका आहे की कुठेही हे वारेमाप जो खर्च चाललाय तो बंद करण्यात यावा. आणि त्याच्यानी ही जी काही भूमिका आहे की मुंबईकरांसाठी आपण विकास कामं करूया आणि मुंबईकरांसाठी जे जे दर्जेदार गोष्टी करू शकतो ते या पैशांनी करून घेऊया. सतत अशी टेंडर्स येतात आणि सतत कॅन्सल करावे लागतात, तर त्याच्या मागचं मॅनेजमेंट चुकतं. नाही, याच्यासाठी प्रशासनाने तत्वतः कुठली कोणाची परवानगी घेतली होती, याची रिक्वायरमेंट काय होती, कोणी रिक्वायरमेंट रेस केलेली, हे सगळे प्रश्न विचारले गेले पाहिजेत. जर हा टेंडर रद्द होत असेल तर याची जर अर्जन्सी नसेल तर याची गरज का होती टेंडर पुटअप करायची? का इतर कामं आपल्याकडे बरेच आहेत जी अर्जंट प्रायोरिटी बेसिसवरती आहेत, तर ती कामं झाली असती. तर हा अवाचा सवा खर्च जर अर्जंट नसता तर कशाला त्याच्यात काढला, हे विचारपूस झाली पाहिजे. आणि एक लेखी स्वरूपात एक पत्र त्या अधिकाऱ्यांकडनं मागवलं गेलं पाहिजे की ही का टेंडर काढण्यात आली. टेंडरमध्ये नॉईज बॅरियर बसवण्याचा मुद्दा आहे. नॉईज बॅरियर ज्या बाजूने महापौरांचा बंगला आहे त्या बाजूने बसवण्यात येणार आहे. 125 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जुनं हे आहे असताना तिथे नॉईज बॅरियरची गरज आहे का, हा एक पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, जर आंबेडकर रोड जो मेन रोड आहे त्या बाजूने गजबजाट असताना नॉईज बॅरियर दुसऱ्या बाजूने म्हणजे पाटणकर मार्गाकडून बसवणं कितपत योग्य आहे? मी परत एकदा सांगतो की सगळ्या नगरसेवकांनी आणि सगळ्यांनी पारदर्शकता ठेवावी. जे आज चाललंय ते बाहेरच्या लोकांनी बघावं आणि जे आम्ही बघतो ते लोकांनी पण हे करावं. ते बॅरियर, कुठलेही बॅरियर, आमचे शिंदे साहेबांचं एक म्हणणं आहे, ते बॅरियर तोडून लोकांमध्ये जातात. तर या बॅरियर कुठेच नसावं असं आमचं भूमिका आहे. आणि बॅरियरलेस हे एक संभाषण महापौर किंवा आम्ही सगळे त्याच्यात आलो आणि लोकांमध्ये झालं पाहिजे. म्हणून कुठलेही बॅरियर लावण्याआधी त्याची खरंच गरज आहे की नाही हे बघावं, तपासावं आणि मग त्याच्यावरती कॉल घेण्यात यावा. नाहीतर आज आम्ही शिवसेना म्हणून कसे लोकांमध्ये मिसळतात, आज भाजपाचे मुख्यमंत्री साहेब मिसळतात लोकांमध्ये, तसे मिसळलं गेलं पाहिजे. बॅरियर ठेवले तर सगळ्यांमध्ये ते बॅरियर येतो आणि मग संभाषण कुठे ना कुठेतरी तुटलं जातं. म्हणून माझं असंच मत आहे की बॅरियर काही ठेवायचे नाहीत. लोकांमध्ये जे चाललंय ते पारदर्शकतेने झालं पाहिजे. तर स्टँडिंग लाईट हे आहे, प्रस्ताव आहे मुंबईतल्या आणि या वार्डामध्ये 4.25 कोटी रुपये खर्च खड्डे बुजवण्यासाठी केले जाणार आहेत. एका बाजूला आपण
सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरणाचे प्रयत्न चालले आणि दुसऱ्या बाजूला खड्डे बनण्यासाठी वेगळा टेंडर काढला जातो. पैशांची उधळपट्टी ही काय करते? आज साधारणपैकी जर आपण त्याचा आढावा घेतला रस्त्यांचं कॉन्क्रिटायझेशनचं, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हा कॉन्क्रिटायझेशनचे फेज 1 आणि फेज 2चा आपण प्रोजेक्ट लॉन्च केला होता. आणि आता सन्माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असताना हा प्रोजेक्ट चालू आहे. साधारणपैकी फेज 1चं आपलं कम्प्लिशन 73% झालंय आणि दुसऱ्याचं साधारण 71% कम्प्लिशन झालंय. राहिलेल्या रस्त्यांची दुरवस्था अजूनही आहे. हा पूर्ण कम्प्लिशन रोडचा CC रोडचा कम्प्लिशन साधारण 2027 डिसेंबरपर्यंत होणार. तोपर्यंत जे रस्त्यांना अजून हात लावले नाही आहेत, आज मी सकाळी स्वतः पाहणी केली, काही रस्ते जे ऑक्टोबर नंतर आपण कॉन्क्रिटायझेशनला गेले तिकडे काही प्रमाणात खड्डे पडले आहेत. तर तिकडे बुजवण्यासाठी आपल्याला ते कंत्राट आपण काढलंय. पण त्या कंत्राटाची जी रक्कम आहे आधी 400 करोड 450 करोड होते आणि आज त्याची रक्कम 1% आली आहे. 99% ड्रॉप झाला आपला. तर ही तुलना करा, कारण सरसकट कॉन्क्रिटायझेशन झालं नाहीये. जेव्हा कॉन्क्रिटायझेशन सरसकट झाले तेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारा आणि तेव्हा आम्ही 100% बंधनकारक असू की हे उत्तर द्यावं की कुठे रस्त्यावरती पॉटहोल्स आहेत. आणि जो आमचं धोरण आहे महायुतीचं धोरण की पॉटहोल फ्री मुंबई आपल्याला करायचे आणि ते 2027 नंतर आपण 100% करून ठेवू. इंटरनल रोड चांगले होतात, मात्र BA रोडवर अजून पण डांबर, पेवर ब्लॉक आणि हे बाकीचं सगळं. नाही, मी तेच सांगतो की अजूनपर्यंत 100% कॉन्क्रिटायझेशन आपली झालेली नाहीये. अजून कुठे ना कुठेतरी फेज 1चे 20% आणि फेज 2चे एक साधारणपैकी 25 ते 30% याचं आपलं कॉन्क्रिटायझेशन बाकी आहे. ते राहिलेले खड्डे आपण तसेच ठेवू शकत नाही, ते कुठे ना कुठे आपल्याला बुजवावे लागतील, नाही तर त्याच्यावरती अपघात किंवा काय होऊ शकतं हे कोर्टाच्या निर्देशानुसार आहे. आणि त्या अनुषंगाने आपण या कंत्राटदाराची आपण इन्व्हाइट केलं आहे. आणि याची तुलना मागच्या काळातली म्हणजे साधारण 2020-21 मध्ये जर आपण बघितलं, पॉटहोल्सची रक्कम ही 236 कोटी, 300 कोटी, 320 कोटी, 450 कोटी इथपर्यंत आपण पोचलो होतो. ते आज कुठे ना कुठे आपण 3-4 कोटी हे झोन 1, झोन 2चं पण आहे ते 3-4 कोटी आपण कन्सिडरली 90-95% ड्रॉप आणलाय या पॉटहोल्सच्या खर्चात. तर हे मी दोन्ही नेत्यांना मी अभिनंदन करतो की त्यांच्या दूरदृष्टीमुळे आपण मुंबईला आपण पॉटहोल फ्री बनवतोय. वडाळा येथे नालीसफाई दरम्यान बालमजुरांचा वापर करण्यात आला होता. या संदर्भात आपण प्रशासनाकडे माहिती काय? आज जे पत्र मी प्रशासनाला दिलंय, ज्या कंत्राटदारांनी मजूर वापरले होते त्याच्यात बाळकांना वापरलं होतं त्याच्यावरती फक्त प्रशासकीय कारवाई झाली आहे महानगरपालिकेकडनं. माझी अशी मागणी आहे की त्याला कडक FIR झाला पाहिजे आणि प्रशासन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसात जाऊन त्याची रीतसर FIR झाली पाहिजे आणि त्याला अटक केली गेली पाहिजे. कारण हा एक सिव्हिअर गुन्हा आहे. बाळ मजुरांना त्या गटारात उतरून आज त्या गोष्टी करण्यात आल्या. हे कुठे ना कुठे तरी ह्युमन एथिक्समध्ये बसत नाही आणि त्याच्यावरती ह्युमन याच्यानुसार पण कारवाई झाली पाहिजे असं पत्र मी आयुक्त महोदयांना दिलंय. तर आपण तुम्ही म्हणाल की अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. महापौरांचं जे नाही, अधिकाऱ्यांवरती विचारपूस झाली पण विचारपूस केली पाहिजे. पण तेच होतं की अधिकारीच का चुकतात गेल्या काही दिवसात. मी माझे परत शब्द रिपीट करतो, मी कारवाई हा शब्द नाही वापरला. माझं एवढंच म्हणणं होतं की जर हे टेंडर काढलंय ते कशावरनं काढलंय, त्याच्यामध्ये काय रिक्वेस्ट होती, कोणी त्याला आदेश दिले होते हे याची विचारपूस अधिकाऱ्यांकडून करण्यात यावी. त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई व्हावी हे असं मी कुठेही बोललो गेलो नाहीये. आणि कोणी रिक्वेस्ट केली त्याची खरंच गरज होती का याचं लेखी स्वरूपात उत्तर त्या AE एक्झिक्युटिव्ह ज्यांनी कोणी ते टेंडर बनवलंय त्यांनी लेखी स्वरूपात हे प्रशासनाला सादर करावे. सत्ताधारी अडचणी आणण्यासाठी पालिकेने काही यंत्रणा काम करते असं सगळ्यांना संदर्भात वाटते? नाही, बिलकुल नाही, काही असं होत नाहीये. प्रशासन आणि नगरसेवक हँड इन हँड व्यवस्थित काम चालू आहे. प्रशासन तितकंच तत्परतेने सगळ्या नगरसेवक, सगळे अध्यक्ष, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, गटनेते यांची तत्परतेने उत्तरं दिली जात आहेत. त्यांची कंप्लेंट्स अटेंड होत आहे. बघा, 100% कोणीही रिझल्ट देऊ शकत नाही, आम्हीही नाही देऊ शकत, प्रशासनही नाही. तर ते कुठे ना कुठेतरी आपल्याला कळलं गेलं पाहिजे. आणि जर एकमेकांना साथ नाही दिली
तर पुढे 5 वर्ष आपल्याला जी कामं करायची आहेत, जे अपेक्षित कामं आहेत ती होणार नाहीत. म्हणून प्रशासन आणि आम्ही हँड इन हँड एकमेकांसोबत आम्ही जात आहोत आणि ते विकासाच्या दृष्टीने जे जे वचननाम्यात आम्ही सादर केलेले जे आपण विकास कामं आपण सादर केलेत महायुतीच्या वचननाम्यात, ते 5 वर्षात आम्ही मुंबईकरांना दिल्याशिवाय राहणार